पाकिस्तानी वाऱ्यांमुळे तापला महाराष्ट्र, उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ. मुंबईत आज दमट वातावरणाचा अंदाज, काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता. मागील काही दिवसांपासून ठाण्याचा पारा वाढला, ठाणेकर घामोळ्यांनी त्रस्त. 5 वर्षांनंतर नाशिकचा पारा पुन्हा 42 अंशांवर, तापमानाची उच्चांकी पातळी गाठली गेल्यानं नाशिककर उकाड्यानं हैराण. जळगावातील महावितरणच्या कार्यालयात विद्युत पुरवठा खंडित केल्यानं अज्ञातांकडून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, कार्यालयावरती सुद्धा केली दगडफेक. नाशिक विभागात 15 लाख नागरिकांची टँकरवरती भिस्त, 3161 गाववाड्यांना 777 टँकर्सना पाणी, 451 विहिरी अधिग्रहित. मुंबईतलं पाणी संकट आणखी गडद, धरणांमध्ये फक्त 10.67% पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांकडे मालमत्ता कर भरण्यास उरले शेवटचे 3 दिवस, कर न भरल्यास पालिकेचा कारवाईचा इशारा. राज्यातील 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा जारी, निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय. अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता तर आराखड्यात मनुस्मृतीचा समावेश, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता. खड्ड्यांच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फिरा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश. नवी मुंबईत धारण तलाव स्वच्छतेचा अडसर कायम, प्रशासन MCZMA परवानगीच्या प्रतीक्षेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेला जाग, होर्डिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी 8 सदस्यांची समिती नियुक्त. ठाणे पालिकेची 31 मेपर्यंत नालेसफाईची कामं पूर्ण करण्याचा दावा, अद्यापही कामं पूर्ण न झाल्यानं पावसाळ्यात ठाणे तुंबण्याची शक्यता. CSMTच्या ब्लॉकमुळे कोकणवासीय हैराण, रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केल्यानं प्रवाशांची दमछाक वाढली. रेल्वे परिसरातील कलवट साफ केल्याचे प्रमाणित करा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली, सावंतवाडी गोरखपूरसाठी रेल्वे वेटिंग, 15 जूनपर्यंत आरक्षण मिळणं कठीण. मुंबईत रंगीबेरंगी फुलांनी बहरणार दुभाजक, मुंबईतील प्रवास होणार आल्हाददायक, उद्यान विभागाकडून काम सुरू.